नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत सोलापूरचे आराध्य दैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे 12व्या शतकातील मंदिर आणि समाधीस्थळ, तसेच आजूबाजूचा सुंदर असा परिसर। चला तर बघूया सुंदर असा परिसर। सोलापूर रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे, तसेच बस स्थानकापासूनही जवळ आहे। येथे येण्यासाठी तुम्हाला ऑटो किंवा बसने यावे लागते किंवा आपले खाजगी वाहनानेसुद्धा इथे येऊ शकता। पाहू शकता मंदिराचा हा किती सुंदर असा परिसर आहे। मुख्य मंदिराच्या बाजूला तुम्ही पाहू शकता हे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला गणपतीचे मंदिर आहे। हे मंदिर तलावाच्या मध्यभागी असल्यामुळे खूपच असे सुंदर दिसते। हे पहा, गणपतीची सुंदर अशी मूर्ती आपणास पाहावयास मिळेल। चला तर मग जाऊया आपण समाधी स्थळाकडे जाताना सुंदर अशी गार्डन लागते। सुंदर अशी गार्डन, श्री सिद्धेश्वर महाराजांची हीच ती समाधी भाविक मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेताना दिसत आहेत। सुंदर असा गाभारा आणि समोरच पाहताय आपण महाराजांची सुंदर अशी विलंबनीय मूर्ती। प्रत्येक वर्षी येथे अत्यंत भव्य मकर संक्रांत यात्रा भरते, ज्याला गड्डा यात्रा असेही म्हणतात। लाखो भाविक मंदिरात येतात। याशिवाय श्रावण महिना, सोमवार, महाशिवरात्री हे दिवस विशेष गर्दीचे असतात। या मंदिराच्या समोरच पाहू शकता छोटीशी प्रतिकृती, ती सुद्धा खूप सुंदर आहे। या मंदिराच्या बाहेर एक सुंदर असा तलाव दिसतोय। सोबत पाहू शकता आपण बोटिंग आहे। इथे आपण या बोटिंग मधून रायडिंग करू शकता। खूपच सुंदर असा हा तलाव आहे। महाराजांनी 68 लिंगाची स्थापना केली होती, त्यातील हे काही शिवलिंग 16 शिवलिंग येथे पाहावयास मिळतात। बाकीचे शिवलिंग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाहायला मिळते। ते पहा शिवलिंग।
या तलावाच्या बाजूला सुंदर असे गार्डन आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत इथे आपण वॉकिंग करू शकतो. हे पहा, लहान मुलं खेळताना दिसत आहेत. नागरिकही वॉकिंग करताना दिसत आहेत. थकला असेल तर बाजूला कट्टे आहेत, तिथे आपण आराम करू शकतो किंवा योगा करू शकतो. सुंदर असा रात्रीचा परिसर आणि या बाजूलाच आहे भुईकोट किल्ला. 14व्या शतकात बांधला असे मानले जाते. काही वर्ष हा किल्ला महाराजांच्या ताब्यात होता. हे पहा, दिसतो आपल्याला भुईकोट किल्ला. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.